या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय. अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नमस्कार. माननीय बाळासाहेब थोरात, आमदार सुधीर तांबे आणि या व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी, सर्वांची नावं घेऊन वेळ घेत नाहीस, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थेट व्याख्यानाला सुरुवात करतो. 2004 साली किंवा 2005 साली मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा वेगळं मैदान होतं आणि तेव्हासुद्धा अतिशय त्या वातावरणाने मी भारावून गेलो होतो. पुण्या मुंबईमध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांना फारशी गर्दी होत नाही. मध्यंतरी एका साहित्यिकाच्या, म्हणजे प्रसिद्ध साहित्यिकाच्या एका कविता संग्रहाचं प्रकाशन झालं तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. साधारण 6 लोक उपस्थित होते आणि त्या 6 लोकांमध्ये सुद्धा 2 नातेवाईक होते, एक प्रकाशक होते आणि त्यामुळे अशा प्रकारची अवस्था आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी झालेली असताना कवी अनंत फंदी व्याख्यानमालेला 44 वर्ष होत आहेत आणि एवढी गर्दी होती आहे हे पाहून खरोखरीच आपलेही धन्यवाद आणि अशी भूमीसुद्धा धन्य आहे असं मला वाटतं. पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला, तिथेही माझं व्याख्यान दिलं. मी स्वतः लहानपणी तिथे व्याख्यान ऐकली, पण तिथेसुद्धा अतिशय मर्यादित गर्दी असते. पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे असं म्हणतात की सगळ्या शहाणपणाचा मक्ता ज्या नगरीमध्ये असतो आणि ज्या नगरीमध्ये जिथे मी वाढलो, पुण्यामध्ये गरवारे कॉलेजमध्ये शिकलो मी, पुण्यामध्येच पेरुगेट भावे स्कूलमध्ये जिथे अत्रे शिकले त्याच शाळेत शिकलो. पण त्या पुण्यामध्ये आता जेव्हा जेव्हा जातो तेव्हा फुटपाथवरनं गाड्या चालवतात, मोटरसायकल वाटेल तशा चालवतात, पचापचा थुंकतात आणि पुन्हा जगाला शहाणपणा शिकवत असतात. हे खटकण्यासारखं आहे आणि म्हणून मुद्दामून नोंदवलं की इथलं वातावरण आणि तिथलं वातावरण याच्यामध्ये फरक वाटला. आजचा विषय जो स्वातंत्र्याची 75 हा विषय आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का हीरक महोत्सव यावरून वाद झाला आणि एक वादग्रस्त वक्तव्य एका मंत्र्यांनी केलं. त्यानंतर पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने केलं जिचं नाव कंगना राणावत, जी अतिशय चांगली अभिनेत्री असं माझं मत आहे. पण ज्या विषयात आपल्याला कळत नाही, समजत नाही, ज्ञान नाही, त्या विषयावरती अधिकारवाणीने बोलण्याचा हा काळ आहे. विशेषतः व्हॉट्सअपवरनं अनेक मेसेजेस फिरत असतात. तिने 2014पासूनच स्वातंत्र्य मिळालं असं सांगितलं. आता काही जणांचं म्हणणं आहे की तिला वेगळं म्हणायचं होतं, अभिप्रेत होतं आणि खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं तिला म्हणायचं होतं. खरं स्वातंत्र्य आपण म्हणतो की 15 ऑगस्ट 1947 साली मिळालं. आणीबाणीच्या वेळी आणि आणीबाणीनंतर म्हणजे दुसरं स्वातंत्र्य मिळालं असं लोक म्हणायला लागले. 2011 साली अण्णा हजारे जंतर मंतरवरती जेव्हा बसले उपोषणाला आणि त्यानंतर त्यांचा एक प्रकारे विजय झाला असं त्यांच्या समर्थकांनाही वाटलं. त्यावेळी तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई, दुसरा गांधी असं बोलण्यात आलं आणि आता 2014मध्ये स्वातंत्र्य मिळालेलं आहे, खरं स्वातंत्र्य. त्या खरं स्वातंत्र्याची व्याख्या या अभिनेत्रीने केली नाही, तिच्याकडून ती अपेक्षासुद्धा नाही. पण ज्या ज्येष्ठ अभिनेत्याकडून ही अपेक्षा होती, विक्रम गोखले,
ते अजूनही त्याचं समर्थन करतात. आणि काल तर त्यांनी कमाल अशी केली, ते म्हणाले की साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आज़ादी, बिना खड्ग बिना ढाल. असं जे लिहिलं गेलेलं आहे त्यामध्ये या गीतामध्ये स्वातंत्र्य सशस्त्र क्रांतिकारकांचा अपमान झालेला आहे. आता एखादं गीत जे आहे, जे लहान मुलं कोरसमध्ये सुद्धा जे गीत म्हणतात, चित्रपटामध्ये सुद्धा, आणि जे गीतकार प्रदीप त्यांचं हे अतिशय गाजलेलं गाणं आहे, ते काँग्रेसच्याच विचारांचे होते, स्वातंत्र्यप्रेमी होते, गांधीजींकडे आकर्षित झालेले होते. त्यांनी हे गीत वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उद्देशाने चित्रपटासाठी लिहिलं. त्या एक गीत घेऊन तुम्ही जर म्हणाल की एका गीतात सगळ्या गोष्टी नसतात, की सशस्त्र क्रांतिकारकांचा उल्लेख नाही म्हणजे त्यांचा अपमान करणं जे आहे असं जर कोणाला वाटत असेल तर धक्का बसावा इतकं ही गोष्ट आहे असं मला वाटतं. 70 वर्षामध्ये जी घाण केली ती आपल्याला उपसायची आहे असं जेव्हा वक्तव्य केलं गेलं विक्रम गोखलेंकडून, तेव्हा तर ती संतापाची तिडीक यावी अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि हे अतिशय संतुलित मनाने दोन्ही बाजूचा विचार करून जरी आपण म्हटलं तर 70 वर्षामध्ये फक्त घाण झाली असं जर कोणी म्हटलं तर ते अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असं मला वाटतं. आणि पुन्हा त्यांनी कंगनाचं समर्थन केलेलं आहे एक प्रकारे. ते विचारपूर्वक बोलले. ते म्हणाले, मी राजकीय विश्लेषक नाही, मी राजकीय अभ्यासक आहे. मला माहीत नाही की याच्यामध्ये काय जमीन आसमानाचा फरक आहे, पण राजकीय अभ्यासक असूनही त्यांनी असं वक्तव्य करावं. म्हणूनच आता स्वातंत्र्य म्हणजे काय, स्वातंत्र्याची लढाई काय होती, स्वातंत्र्याची मूल्य कोणती होती, हे पुन्हा सांगण्याची संधी मिळालेली आहे. मी धन्यवाद देतो कंगना रणावतना, विक्रम गोखलेंना की त्यांच्यामुळे हे सांगण्याची संधी मिळाली, लोकांना त्याच्यामध्ये रस निर्माण झाला आहे. कारण काहीही झालं नाही असं जे म्हणतात त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्यांदा स्वातंत्र्याचा अगोदरचा साधा इतिहास समजून घेतला, थोडक्यात जरी समजून घेतला तर महात्मा गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेहून इथे आले भारतामध्ये आणि नामदार गोखल्यांना ते भेटले, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की नामदार गोखले माझ्या दक्षिण आफ्रिकेतील कार्यामुळे, संघर्षामुळे अतिशय प्रभावित झाले होते आणि माझी आई माझ्यावरती प्रेम करणार नाही इतकं प्रेम ते माझ्यावरती करायला लागले. ते कशामुळे करायला लागले प्रेम, तर नामदार गोखले हे नेमस्तवादी होते, मवाळ पंथाचे होते, काँग्रेसमधल्या मवाळ गटाचे होते आणि त्याचवेळी लोकांमध्ये सुद्धा फिरणारे होते. आणि म्हणूनच दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा ते गेले आणि गांधींच्या आग्रहास्तव ते गेले तिथे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी तिथे जाऊन लोकांपुढे कार्यक्रम केले. पण त्यांनी गांधीजींनी स्वतः नामदार गोखल्यांवरती जे लेखन केलेलं आहे त्यामध्ये असं नोंदवलं की एकदा एक साधू पुरुष त्यांच्याकडे गेला, नामदार गोखल्यांकडे, आणि त्यांनी असं सांगितलं की मुसलमान लोक हे वाईट आहेत, कनिष्ठ आहेत आणि हिंदू श्रेष्ठ आहेत, आणि जर असं समजलं तरच आपण हिंदू धर्माचे आहोत. असं सांगितल्यावरती गोखले मवाळ असूनही ते असं म्हणाले की जर मी असं मानलं नाही तर मी हिंदू नाही असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर तुम्ही इथून चालू पडा. मी असं अजिबात मानत नाही आणि मी हिंदू धर्माचा नाही असं तुम्ही मानलं तरी चालेल. असं जे नामदार गोखलेंनी नमूद केलं त्याचा उल्लेख महात्मा गांधींनी त्यांच्यावरच्या लेखामध्ये केलेला आहे. बद्रुद्दीन तय्यबजी हे काँग्रेसचे मोठे पुढारी, त्यांच्याबद्दल गांधीजींनी आदर व्यक्त केला कारण ते काँग्रेसचं काम ते चांगल्या पद्धतीने करत होते. फिरोजशाह मेहतानी गांधीजींना काय सांगितलं की जास्तीत जास्त आपला जो मेसेज आहे तो कमीत कमी शब्दामध्ये व्यक्त करा तुम्ही, आणि तो कसा प्रभावी होईल हे बघा. गांधीजींनी नमूद केलेलं आहे की काय काय लोकांकडून मी काय काय शिकलो, गोखल्यांकडनं काय शिकलो, तय्यबजींकडनं काय शिकलो आणि टिळकांकडनं काय शिकलो.
ते शिकत असताना म्हणजे त्यांनी हे सगळे संस्कार होत असताना त्याच्या पलीकडे गांधीजी, या सगळ्या नेत्यांच्या पलीकडे लोकांपर्यंत कसे गांधीजी पोचले, तर याचं कारण आहे की 1920 नंतर महात्मा गांधीजींनी मुख्यतः स्त्रियांना आणि बहुजन समाजाला काँग्रेसच्या कार्यामध्ये सामील करून घेतलं. त्याच्या अगोदरची जी काँग्रेस होती ती मुख्यतः जे प्रतिष्ठित आहेत, वकील आहेत, उच्चवर्गीय आहेत, उच्चवर्णीय आहेत, असे लोक त्याच्यामध्ये जास्त होते. काँग्रेस ही गांधीजींमुळेच बहुजनांची बनली, स्त्रियांची बनली. काँग्रेसच्या एका अधिवेशनाला, म्हणजे माझी आजी ही काँग्रेसच्या अधिवेशनाला तेव्हा उपस्थित राहिली होती. आता तेव्हा फैजपूर काँग्रेसमध्ये, तो केव्हाचा काळ आहे, तेव्हा तिला तिथे हजर राहावं असं का वाटलं? हे गांधीजींमुळे वाटलं. हे गांधीजींचं हे मोठेपण आहे. आणि गांधीजींनी नेहरूंवरती कसा संस्कार केला बघा. नेहरूंनी गांधीजींना 1915 साली पहिल्यांदा बघितलं, काँग्रेसच्या अधिवेशनात लांबून बघितलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी लखनौला काँग्रेस झाली. आपल्याला माहिती की लखनौच्या काँग्रेसमध्ये काय घडलं. त्या लखनौ काँग्रेसमध्ये गांधीजींची आणि त्यांची भेट झाली. गांधीजींच्या व्यक्तिमत्वामुळे जवाहरलाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले. आणि त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी असा विचार केला की गांधीजींनी जी सत्याग्रहासाठी जी एक टीम तयार केलेली आहे आणि सत्याग्रह करण्याचं एक नवीन तंत्र शोधलेलं आहे, त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं. हे जेव्हा मोतीलाल नेहरूंना कळलं, मोतीलाल नेहरूंचा गांधीजींना पाठिंबा होता, तेही नेमस्तवादी होते. रौलट ॲक्टबद्दल त्यांचीसुद्धा ठाम भूमिका होती जशी गांधीजींची होती. पण त्यांना असं वाटलं की मुलाबद्दलच्या ममत्वामुळे त्यांना असं वाटलं की जवाहरलालनी सत्याग्रह हे काहीतरी सनदशीर तंत्र नाही आहे आणि तसं काही करू नये असं मोतीलाल यांना वाटलं. तेव्हा मोतीलाल नेहरू गांधीजींना म्हणाले की माझ्या मुलाला समजवा तुम्ही. मग गांधीजी अलाहाबादला गेले. अलाहाबादला त्यांनी सांगितलं की अरे वडिलांचं जरा ऐक, तू सहभागी हो काँग्रेसच्या कामामध्ये, पण सत्याग्रहामध्ये नाही सहभागी झाला तरी चालेल. पण जवाहरलाल नेहरूंनी ते ऐकलं नाही. आणि नंतर मोतीलाल नेहरूंनासुद्धा गांधीजींचा मार्ग पसंत पडायला लागला. त्यांना मुलाचंही आत्मीयता, त्याचवेळी कौतुक वाटत होतं. मोतीलाल नेहरू यांनी गांधीजींना पुढे पत्र लिहिलं आणि असं सांगितलं की मी आता माझी जी मेंबरशिप आहे, म्हणजे विधिमंडळ सदस्यत्व, ते मी सोडतो आहे. मी वकिली पेशासुद्धा सोडणार आहे. माझ्याकडचे दागदागिने, अतिशय कलाकुसरीच्या वस्तू, मोठ्या वस्तू, त्या सगळ्या मी आता विकून टाकतो आहे आणि मी आता साधेपणाने राहतो. मी खादी वापरायला सुरू केली. मी उंची कपडे वापरायचो, खादी वापरायला सुरू केली. मी शाकाहारी खातो, तांदूळाची खीर खातो आणि मी एका खेचरावरून, म्हणजे आनंद भवनमध्ये अलाहाबादच्या एका खेचरावरून मी गहू तांदूळ असं आणलेलं आहे आणि मी अतिशय साधेपणाने आता राहणार आहे. हा गांधीजींचा त्यांच्यावरचा प्रभाव होता. हे आपण नेहरूंबद्दल विस्ताराने सांगणं महत्त्वाचं होतं, कारण नेहरूंनी या देशाचं वाटोळं केलं असं सातत्याने खोटारडेपणा करून सांगितलं जात आहे. मी एकतर्फी बोलणार नाही, मी दुसऱ्या बाजूनी सुद्धा बोलणार, हे तुम्ही लक्षात घ्या. एकाच बाजूने बोलणार नाही, मी सगळ्या गोष्टी, सगळे पैलू सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण नेहरूंनी 11 वर्षे नेहरू तुरुंगात होते. अलीपूरच्या तुरुंगात होते, आपल्याला माहिती आहे की नगरच्या तुरुंगात होते ते, वल्लभभाई होते, पट्टाभी सीतारामय्या होते. 3 वर्ष नगरच्या तुरुंगात. नैनितालच्या तुरुंगामध्ये तर त्यांना अतिशय फिजिकल त्रास झाला त्यांना. हे नेहरूंनी केलं आणि हे स्वेच्छेने केलं. जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मसुरीला, सिमल्याला जात असत,
उंची कपडे आणि त्यांची राहणी त्यांचं घराणं श्रीमंती होतं, त्यामुळे ते सगळं सोडून स्वेच्छेने स्वातंत्र्य आंदोलनामध्ये नेहरू उतरलेले होते. शारीरिक कष्ट, त्रास, लाठ्या काठ्या सगळ्या त्यांनी खाल्ल्या. हे जवाहरलाल नेहरू आणि त्यांचं आपण अतिशय ऋणी असलं पाहिजे. त्यांच्याबद्दल अशी आक्षेपार्ह वक्तव्य जेव्हा व्यक्त होतात, मी तुम्हाला सांगतो की माझ्या पोस्टवरती अनेकदा मी मोदींवरती तीव्र टीका करतो, पण कोणी अनादर करणारी वक्तव्य किंवा लिहिलं त्याच्यावरती तर मी पहिल्यांदा माझ्याच वॉलवरती सांगतो की माफी मागा, ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. टीका करा तुम्ही, पण आक्षेपार्ह भाषेमध्ये, शब्दामध्ये अशा प्रकारची टीका करणं हे योग्य नाही आणि त्यामुळे मूळ मुद्दाही हरवला जातो. ज्यावेळी स्वातंत्र्य भारताला मिळालं त्यावेळी आपल्याकडे अजिबात पैसे नव्हते. पहिलं जे बजेट होतं आपलं ते साधारणतः 197 कोटी रुपयाचं होतं, पहिलं बजेट. आणि त्या बजेटमध्ये 90-95 कोटी रुपये हे संरक्षणासाठी, डिफेन्समध्ये साठी खर्च करावे लागले. कारण फाळणीनंतर आपल्याला माहिती आहे की काश्मीरला पाकिस्तानमधनं टोळीवाले कसे आले, त्यामुळे संरक्षणासाठी आपल्याला खर्च जास्त करायला लागला. 1947ची ही गोष्ट. 1948 साली औद्योगिक ठराव मांडण्यात आला, औद्योगिक धोरण निश्चित करण्यात आलं आणि पहिलं बजेट जेव्हा मांडलं षण्मुगम शेट्टी यांनी, ते बजेटचा मी तुम्हाला आकार सांगितलाच. आज आपलं बजेट जे असतं, देशाचं बजेट जे 34-35 लाख कोटी रुपये आहे, ते तेव्हा 197 कोटी रुपये होतं. तेव्हा भारताची लोकसंख्या 34 कोटी असेल, 35 कोटी असेल, तर आज 135 कोटी आहे. तेव्हा देशामध्ये केवळ 12% साक्षर होते आणि आज देशामधली साक्षरता जर बघितलं आपण तर 77% आणि केरळमधली 93% साक्षरता आहे. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. 70 वर्षामध्ये काहीच झालं नाही हे म्हणताना आपण वाजपेयींचाही अपमान करत असतो. जे वाजपेयी हे नेहरूंच्या मोल्डमध्ये घडले, त्या वाजपेयींचाही आपण अपमान करत असतो. कुठलाही देश टप्प्याटप्प्याने घडत असतो. 1700 साली भारताचा जगाच्या एकूण व्यवहारामध्ये, जगाच्या ट्रेडमध्ये, जगाच्या उत्पन्नामध्ये जो वाटा होता 22% होता, युरोपच्या इतका होता वाटा. तो जेव्हा ब्रिटिशर्स आले आणि आपलं शोषण सुरू झालं तेव्हा 6-7% तो आला आणि तो वर्ल्ड ट्रेडमध्ये एकूण तर खूप 1.5% होता आपला त्यानंतरच्या काळात अनेक वर्ष. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं की ब्रिटनच्या ज्युवेलमध्ये, सगळ्या ब्रिटनचा जो अलंकार आहे त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा देश जो आहे तो भारत आहे आणि तो भारतच सगळ्यात गरीब देश ब्रिटननी करून सोडला आहे. ते पहिलं बजेट कितीचं होतं मी आपल्याला सांगितलं. अशा वेळी हा देश घडवायचा कसा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना रचली आणि तेव्हाच सांगितलं होतं की सामाजिक लोकशाही आली पाहिजे, त्याच्याशिवाय नुसतं स्वातंत्र्य मिळून काही अर्थ नाही. एकीकडे सामाजिक लोकशाही आणायची होती, आर्थिक समानता आणायची होती आणि त्याचवेळी आपला आर्थिक विकासही घडवायचा होता. त्यावेळी 1950 साली
नीती आयोग नेमण्यात आला, नियोजन मंडळ आलं, आपल्याकडे अस्तित्वात आलं, ज्याला आता नीती आयोग म्हणतो. हे नियोजन मंडळसुद्धा हे सुभाषबाबूंची ही कल्पना होती. ते जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी ती मांडलेली होती की नियोजित विकास असला पाहिजे. सुभाषबाबू आणि नेहरूंचंही तेच म्हणणं होतं, कारण नेहरूंवरती मार्क्सवादाचा प्रभाव होता. ते अध्यक्ष असताना झालेले ठराव जरी आपल्या लक्षात घेतले आपण, तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्यावरती मार्क्सवादाचा, डाव्या विचारांचा असा प्रभाव होता. आणि जो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती सुद्धा त्यांच्या तरुण वयात होता, हे त्यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे. मार्क्सवादाचं त्यांना आकर्षण होतं. डॉक्टर कांता रणदिवे या महाराष्ट्रातल्या एक प्रसिद्ध अर्थतज्ञ ज्या विदुषी होत्या, मी डॉक्टर सिंग यांना जेव्हा भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की गिव्ह माय रिगार्ड्स, कन्वे माय रिगार्ड्स टू कांताजी. त्यांनी आठवणीने सांगितलं होतं. हा जो मार्क्सवादाचा त्यांच्यावरती प्रभाव होता किंवा सुभाषबाबूंवरती सुद्धा होता प्रभाव. आता असं सांगितलं जातं आहे की सुभाषबाबू आणि नेहरूंवरती मतभेद होते, मग सुभाषबाबूंच्या मृत्यूच्याबद्दल काही करून नेहरूंच्याबद्दल काही वक्तव्य केली गेली. सुभाषबाबू आणि महात्मा गांधीजींबद्दल कसे मतभेद होते. मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी म्हणजे कस्तुरबा यांचं निधन झालं तेव्हा आझाद हिंद सेनेच्या रेडिओवरनं दुःख व्यक्त केलं सुभाषबाबूंनी. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की गांधीजींच्या प्रकृतीबद्दल आपल्याला काळजी आता, आणि गांधीजींचं हे जे काम चालू आहे देशासाठी, त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणि सगळा देश त्यांच्या पाठीशी आहे. आणि बाणच्या निधनाबद्दल त्यांनी अतिशय दुःख व्यक्त केलेलं. दुसरी गोष्ट अशी सांगण्यात आली की वल्लभभाई पटेल यांच्या अंत्ययात्रेलाच पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते, तर ते हजर होते त्या अंत्ययात्रेला. ही खोटी गोष्ट सांगण्यात आली. बोस आणि यांच्यामध्ये तात्विक मतभेद, काँग्रेसमध्ये आजही किती मतभेद आहेत आपल्याला माहिती आहेत. ते सगळे मतभेद काही तात्विक नसतात. आता वेगवेगळ्या कारणांवरनं मतभेद असतात, हे बाळासाहेबांनाही मान्य होईल. आणि त्याच्यामध्ये इगो हा एक मोठा भाग असतो. आणि आज काँग्रेसची जी अवस्था आपण बघितली तर फारच कठीण गोष्ट आहे असं मला वाटलं. काँग्रेसवरती हल्ला झाला वैचारिक तरी काँग्रेसवाले खवळून उठत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गोष्ट करणारी काँग्रेस जेव्हा नथुराम गोडसेच्या संबंधीचं जे नाटक आलं, त्या नाटकाच्या वेळी हिंसक आक्रमक अशा प्रकारची निदर्शनं काँग्रेसने केली. माझं म्हणणं हे चूक होतं. पोंक्षे असेल किंवा कोणी XYZ असेल, त्यांना नाटक करण्याचा अधिकार आहे. तुम्ही दुसरं नाटक करा आणि त्याचा प्रतिवाद करा तुम्ही. पण काँग्रेसला आपण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, आणि दुसऱ्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना अनेकदा मान्य नसतं, हेही दिसून आलेलं आहे. आणि ज्यावेळी त्यांच्या महत्त्वाच्या मूल्यांवरती किंवा महत्त्वाच्या नेत्यांवरती हल्ला केला जातो तेव्हासुद्धा काँग्रेसवाले जागे कसे होत नाहीत, मला आश्चर्य वाटतं. त्यावेळी शांततापूर्ण निदर्शनं करावीच असं त्यांना का वाटत नाही. एकदा तर असं वाटतं की रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या ठिकाणी जाऊन काँग्रेसनी भाजप आणि संघाकडून प्रशिक्षण घ्यावं की कशा प्रकारे पक्ष आता बळकट करावा, कशा प्रकारे स्ट्रॅटेजी करावी, कशा प्रकारे प्रचार करावा, खरा आणि खोटा दोन्ही कशा प्रकारे करावा, हे शिकून घेतलं पाहिजे. पण मी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकून घेतलं पाहिजे. एकेकाळी खंडाळ्याला, महाबळेश्वरला, पाचगणीला शिबिरं होत असत काँग्रेसची. बाळासाहेब भारदेंसारखे लोक जे आहेत ते अशा गोष्टींबद्दल खूप आग्रही असायचे. यशवंतराव चव्हाण आग्रही असायचे. शिबिरं, विचार विनिमय, कुठल्याही गोष्टीची काही तिथे होतच नाही आता काँग्रेसमध्ये. सकाळी उठायचं आणि एक ट्विट करायचं, मोदींच्या विरोधी काहीतरी एक पोस्ट टाकायची, पण त्याच्यामध्ये काही अभ्यास काही असेल किंवा काही वेगळा दृष्टिकोन तुमचा आहे, मोदींनी केलं म्हणून ते चूक आहे. माझ्या मते मोदींनी समजा आता योग शिबिरं घेतली किंवा योग दिन केला, त्याचं काय मार्केटिंग केलं असेल, काय वाईट आहे ते, चांगली गोष्ट आहे ती.
फिटनेसचा आग्रह चांगली गोष्ट आहे, टॉयलेट्स चांगली गोष्ट आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचं जर तुम्ही स्वागत केलं तर तुमची टीका जी असते तीही गंभीरपणे दखल घेतली जाईल असं मला वाटतं. पण ते होत नाही. सांगायचा मुद्दा आहे की पुन्हा या ज्या खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या, पंडित जवाहरलाल नेहरूंनी अनेक वर्षानंतर काळा कोट चढवला आणि आझाद हिंद सेनेची वकिली स्वीकारली आणि केस तिथे हे केली. हे लोकांना माहिती आहे का? त्यांच्यात आणि नेताजी यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि त्याबद्दल खऱ्या खोट्या कंड्या पिकवणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे असं माझं मत आहे. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर मी आपल्याला सांगितलं की नियोजन मंडळ स्थापन झालं, त्या नियोजन मंडळामध्ये सुद्धा धनंजयराव गाडगीळ यांच्यासारखा महाराष्ट्रातला मोठा माणूस त्याच्यामध्ये सक्रिय होता अनेक वर्षानंतर. त्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. प्रशांत महालनविस जे अतिशय मोठे तज्ज्ञ होते, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ज्यांनी स्थापन केली, त्यांचा प्लॅनिंगमध्ये मोठा वाटा होता. आणि त्यामुळे पहिलं जे आपलं प्लॅनिंग आहे 1951 सालचं, जो आपण नियोजन केलं आणि नियोजित विकास करायचा, थोडासा रशियाचा प्रभाव होता, कारण रशियानीसुद्धा नियोजनबद्ध विकास असं निश्चित केलेलं होतं. तो नियोजित विकासाचा आराखडा 1951 साली जो निश्चित झाला, त्यावेळी शेती आणि सिंचनावरती सगळ्यात जास्त भर दिला गेला आणि त्याच्यामुळे जी टार्गेट्स ठरवली होती तीसुद्धा त्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळजवळ पार पडली गेली आणि भारताने विकासाकडे झेप घेतली. पहिली योजना आपली ती अतिशय चांगली योजना होती आणि नियोजन मंडळाचं कामही अतिशय चांगलं होतं. हा एक भाग झाला, आर्थिक भाग झाला. पण नेहरूंचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम संसदीय याच्यामध्ये राजकारणामध्ये म्हणजे संसदेचा नेहरूंनी अतिशय सन्मान केला, सर्व सदस्यांचा सन्मान केला, विरोधी पक्षाचा सुद्धा. पहिला जो सभापती होते जे हुकुमसिंग हे अकाली दलाचे होते, तरीसुद्धा विरोधी पक्षातल्या माणसाला त्यांनी सभापती केलं. ही किती मोठी गोष्ट होती. त्यांना करायचं काही बंधन नव्हतं त्यांच्यावरती ते, पण त्यांनी ते केलं. एकदा राधाकृष्णन जेव्हा राज्यसभेचे म्हणजे उपराष्ट्रपती राज्यसभेचे सभाध्यक्ष असतात, तेव्हा नेहरू पंतप्रधान होतेच आणि ते कोणाचं तरी भाषण चालू असताना ते खुर्चीवरनं उठून दुसऱ्या खुर्चीकडे जाऊन दुसऱ्या मंत्र्याकडेच्या कानात काहीतरी बोलायला लागले. त्यावेळी राधाकृष्णन यांनी सांगितलं की पंतप्रधान हे बरोबर नाही. तेव्हा नेहरू म्हणाले की सॉरी, माझं चुकलं असं करून एखाद्या लहान मुलाप्रमाणे पुन्हा टोणकन आपल्या मूळ जागी आले आणि त्यांनी आपली चूक कबूल केली. किती छोट्या प्रसंगातली किती महत्त्वाची गोष्ट आहे. त्यावेळी कॅग होतं जेव्हा, म्हणजे आताही आहे कॅग, आणि त्या कॅगचे विनोद राय यांनी काय काय प्रताप केले हे आपल्याला माहिती आहे, किती खोट्या गोष्टी सांगितल्या वगैरे. पण आणि त्यांनी आपल्या चुकाही कबूल केल्या आता विनोद राय यांनी, चांगली गोष्ट आहे. पण त्यावेळच्या कॅगच्या अध्यक्षांनी एकदा पंतप्रधानांना सांगितलं की अमुक विषयावरची कागदपत्र आणि माहिती हे सदस्यांना देण्याचं तुमच्यावरती बंधन नाही आहे. तेव्हा नेहरूंनी सांगितलं की आज आम्ही सत्तेत आहोत, उद्या विरोधात असू, आणि माझ्या संसद सदस्यांवरती विश्वास आहे की त्याचा दुरुपयोग होणार नाही आणि ही माहिती पटलावरती ठेवलीच पाहिजे असं माझं ठाम मत आहे, असं जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी सांगितलं. ही किती महत्त्वाची गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. आणखीन एक गोष्ट जी सांगण्यासारखी आहे, जी नेहरूंबद्दल सांगण्यासारखी आहे, ती नेहरूंचं असलेलं वाचन. नेहरूंनी तुरुंगात, माहिती आहे आपल्या लोकमान्यांनी जसं तुरुंगामध्ये गीतारस लिहिला, त्यामुळे नेहरूंनी तुरुंगामध्ये प्रचंड वाचन केलं. इंदिरा गांधींना पत्र लिहिली आणि ती पत्र जी होती ती खूप काही सांगणारी होती. जगाचा इतिहास, भारताचा इतिहास तो त्यांनी सांगितलाच, पण जगातील नामवंत ग्रंथलेखकांची पुस्तकं वाचून त्यावरती खुणा करणारा हा माणूस होता. मी स्वतः
5-6 वर्षाचा असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना बघायची मला संधी मिळाली लांबून. ते पुण्याला आले होते तेव्हा हा गाड्यांचा ताफा चाललेला होता. पुढे ते त्यावेळी मोटरसायकलवाले असायचे असे, त्याला काय वेगळा शब्द होता हां पायलट. आणि ओपन कारमधनं पंडित जवाहरलाल नेहरू होते. माझ्या वडिलांनी मला, कारण आमचं सगळं घर जे आहे होतं ते पुरोगामी विचारांचंच होतं आणि त्यावेळी नेहरूंचा तर प्रभाव सगळ्या भारतावरती होता. मला पुण्यात टिळक रोडवरच्या बादशाही रेस्टॉरंट जे आहे प्रसिद्ध, त्याच्या टेबलवर त्यांनी ठेवलं. जॅकेट घातलं होतं मी, त्यांच्यासारखीच टोपी पायजमा असं घालून आणि गुलाबाचं फूल. मी मग हात केला आणि त्याने हात केला मला. हे मला आजही आठवतं. मी 5 किंवा 6 वर्षाचा असेल. हा जो प्रभाव आहे नेहरूंचा, जो म्हणजे माझ्यावरती पडला, तो असंख्य लोकांवरती पडला. आणि म्हणून नेहरूंवरती खोट्या गोष्टी काही कोणी सांगितल्या तर त्याचा उद्वेग येतो. कुठल्याही नेत्याबद्दल अशा प्रकारच्या गोष्टी खोट्या सांगू नयेत असं मला वाटतं. नेहरूंनी चुका केल्या का? चुका केल्या ते नेहरूंनी. एक लक्षात घेतलं पाहिजे की चीनच्या युद्धानंतर, चीनवरती दाखवलेल्या विश्वासानंतर ते मनाने खचले होते. पण त्यापूर्वी 1950 ते 60 ह्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंतरराष्ट्रीय जगतामध्ये, कदाचित उद्या आपल्याला देवळणकर साहेब सांगतीलच, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताचा एक प्रभाव, म्हणजे कोरियन युद्ध असेल, अलिप्ततावादी देशांची एकजूट असेल, गोरगरीब राष्ट्रांची आवाज बुलंद करणं असेल, या सगळ्या गोष्टी त्या काळात घडून आलेल्या आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नेहरूंबद्दल त्यामुळे आपण सदैव आणि सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. ज्याचं कारण असं आहे की अतिशय कमी साधनसंपत्ती असतानासुद्धा राष्ट्र उभारणे आणि राष्ट्र विकासाचं काम, मग ते स्टीलचे, पोलादाचे प्रकल्प असतील, भाकरा नांगल प्रकल्प असेल, अणुसंस्था असतील, IITs असतील, IIMs असतील, ही सगळी जी विकासाची मंदिरं होती ती त्या काळात नेहरूंच्या दूरदृष्टीमुळे उभारली गेली. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. नेहरूंचा काळ संपल्यानंतर जर आपण बघितलं तर लालबहादूर शास्त्रींबद्दल आपल्याला माहिती आहे. पण लालबहादूर शास्त्री यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये किती आदर होता की मला आठवते की त्यांनी दर सोमवारी उपवास करायला लोकांना आवाहन केलं होतं आणि ते लोकांनी त्यावेळी पाळलेलं होतं. आपल्याकडे अन्न टंचाई होती, युद्धाला, दुष्काळाला आपल्याला सातत्याने तोंड द्यावं लागलं होतं. अशावेळी लालबहादूर शास्त्रींवरती जो विश्वास होता लोकांचा, जे प्रेम होतं, ते लोकांनी या उपवासाच्या माध्यमातून सुद्धा दाखवलं. पण लालबहादूर शास्त्रींबद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांच्या काळामध्ये पाकिस्तानवरती आपण विजय मिळवला वगैरे हे आपल्याला माहिती आहे. रुपयाचं अवमूल्यन करावं असं प्रपोजल होतं त्यावेळी. आणि त्यावेळी प्रत्यक्षामध्ये रुपयाचं अवमूल्यन काही करण्यात आलं नाही. त्यामध्ये एक धोकाही असा होता की अवमूल्यन केल्यानंतर देशामधल्या लोकांना ते आवडणार नाही अशी एक भीती होती. आणि जर डिव्हॅल्युएशन केलं नाही आपण तर आंतरराष्ट्रीय मदत जी आपल्याला मिळणार आहे ती कदाचित मिळणार नाही अशी भीती होती. ती गोष्ट बाजूला ठेवून त्यावेळी हरित क्रांतीची जी काही मुहूर्तमेढ आहे ती लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये रोवली गेली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अन्नधान्य टंचाई हा देशापुढचा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून देशामधले जे कृषीतज्ञ आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांनी बोलवून त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि त्यानंतर शेतीवरती मोठ्या प्रमाणावरती भर देण्याचं त्यांनी ठरवलं. त्यानंतर जी ग्रीन रेव्होल्यूशन झाली ती त्यानंतरच्या काळात झाली, त्यानंतर आणि इंदिरा गांधींच्या काळामध्ये झाली. पण रुपयाचं अवमूल्यन करण्याचा निर्णय इंदिरा गांधींनी पुढे घेतला आणि किती अवमूल्यन केलं, डिव्हॅल्युएशन केलं तर 55 ते 57% इतकं रुपयाचं मूल्य कमी केलं. याचं कारण मोठ्या दुष्काळाला, चीनचं युद्ध, पाकिस्तानचं युद्ध, सतत पडणारी दुष्काळ, त्यामुळे देश अतिशय संकटात सापडलेला होता. अशावेळी ते करणं भागही होतं. अमेरिका आणि बड्या देशांनी तो आग्रह धरलेला होता आणि त्यांच्याकडनं आपल्याला
गव्हाची मदत होत होती. देश अत्यंत गरीब अशा अवस्थेमध्ये होता. हा जो टप्पा आहे 1966 ते 69, आपण बघा की 66 साली शास्त्रीजी गेले. त्यानंतर रुपयाचा अवमूल्यनाचा निर्णय घेतल्यानंतर 67 साली झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला आणि काँग्रेस विरोधाचं गैर काँग्रेसवादी राजकारणाने मूळ धरलं. अनेक राज्यामध्ये बिगर काँग्रेस सरकार आली. राम मनोहर लोहियांच्या सिद्धांतानुरूप गैर काँग्रेसवादाचा आग्रह धरण्यात आला आणि त्यानंतर देशामध्ये एक प्रकारची अस्थिरतासुद्धा निर्माण झालेली होती. गोवधबंदी हा एक मोठा विषय झाला होता. त्याच्या आधीच मोठा मोर्चा निघालेला होता संसदेवरती. त्यानंतर गोळीबार झाला आणि तत्कालीन गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांना राजीनामासुद्धा द्यावा लागला होता. गोवधबंदीच्या मागणीची दखल घेऊन आता लक्षात घेतलं पाहिजे की गोवधबंदी गोवंश हत्याबंदी असावी का नसावी याच्यावरती मोठं अनेक दिवस डिबेट करता येईल. पण इथे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणावर लोक मागतात, मागणी करतात, तेव्हा त्याची थोडीशी दखल घ्यावी लागते. संसदीय राजकारणामध्ये विरोधी मताचा आदर करावा लागतो. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका. चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. विरोधकांचं जे आहे त्यांना देशकल्याण कळत नाही, मलाच कळतं असं मानता येत नाही. जसं कृषी कायद्यांबाबत झालं की कृषी कायदे रिफॉर्म्स सुधारणा हव्यात का? शेती क्षेत्रात हव्यात आहेत, पण त्या सुधारणा शेतकऱ्यांचं काय म्हणणं होतं? त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा यांनी फारकत करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की या सुधारणा आमच्या फायद्याच्या नाही आहेत. आम्ही शेती करतो, आम्हाला कळतं आमचं हित आणि अहित काय आहे. जेव्हा उत्तर प्रदेशमधल्या 125 जागा अफेक्ट होतील यामुळे, नव्या कृषी कायद्याचा मंजूर झाले आणि अंमलात आले, तर हरियाणामध्ये फटका बसेल, राजस्थानमध्ये फटका बसेल, मध्य प्रदेशमध्ये फटका बसेल हे लक्षात आल्यानंतर आणि मुख्यतः पंजाबमध्ये जर लोकांचं म्हणणंच ऐकलं नाही तर त्याच्यामधनं आपल्याला माहिती आहे की 1980च्या दशकामध्ये जसं टेररिझम, दहशतवाद वाढला होता. मग याचा अर्थ शेतकरी आणि दहशतवादी संबंध नाही, पण लोकांमधली अस्वस्थता आहे, त्याचा फायदा अन्य देश घेऊ शकतात. आणि बॉर्डर स्टेट असल्यामुळे देशाची सुरक्षाही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून हा निर्णय जर अगोदर घेतला असता, निदान तुम्ही ठिकठिकाणी जाता, भाषणं करायला जाता, चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही जर शेतकऱ्यांना तिथे भेटायला गेला असता किंवा शेतकऱ्यांना भेटायला बोलवलं असतं तर काय बिघडलं असतं तुमचं? 1 वर्षामध्ये शेतीचं जे नुकसान जर याचं मोजमाप केलं, कृषी कायद्यांच्या आंदोलनामुळे शेतीचं झालेलं नुकसान, वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे एकूण व्यापाराचं आणि देशाच्या एकूण आर्थिक विकासाचं झालेलं नुकसान, हे केवढं आहे हे कोणी क्वांटिफाय केलेलं नाही आहे. हे टाळता आलं असतं, कटुता टाळता आली असती. आणि ही जर कटुता टाळली असती आणि शेतकऱ्यांना विचारलं असतं, मग आहे ती सिस्टीम आहे, त्यामध्ये काही दोष आहेत की नाही तुम्हाला वाटतं की नाही, ते जर म्हणाले असते दोष आहेत, तर मग ते दोष सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे हे मोदींना विचारता आलं असतं. आणि आज जे म्हणतात की केंद्र आणि राज्य हे यांनी एकत्र बसलं पाहिजे,
हेच तर म्हणणं होतं ना. खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले होते ना की राज्य आणि म्हणजे संघराज्य आहे, राज्यांचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, हेच तर म्हणणं होतं. हेच तर म्हणणं नेहरूंना ऐकायला लागलं. संयुक्त महाराष्ट्र समितीने जेव्हा मागणी केली महाराष्ट्राची, मोठं आंदोलन केलं, मोरारजींच्या पोलिसांनी गोळीबार केला, जेव्हा ते लोकांना आवडलं नाही. काँग्रेसच्या विरोधात मोठा असंतोष होता त्यावेळी. कारण काय की जनमताचं जे काही रेट आहे, जनमताचं म्हणणं आहे, जनमताच्या भावनांची तुम्ही दखलच घेतली नाही. म्हणून संयुक्त महाराष्ट्र समितीला त्यावेळी विधानसभेमध्ये प्रचंड यश मिळालं होतं. पुढे त्याचं संयुक्त महाराष्ट्र समिती अस्तंगत झाली, हा भाग वेगळा. पण काँग्रेसला त्याचा फटका बसला होता आणि काँग्रेसच्या लक्षात आलं होतं की हे पॉप्युलर आपण जे म्हणणं आहे ते आपल्याला डावलून चालत नाही, केंद्राची दादागिरी चालत नाही. काँग्रेसनी सुद्धा दादागिरी केली हे नाकारचं कारणच नाही आहे. काँग्रेसने पूर्वीच्या काळात अनेक पापं केली हे माहितीच आहे, पण म्हणून त्यांनी पापं केली म्हणून तुम्ही पापं करायला पाहिजे अशातला काही भाग नाही. देश बदल रहा आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा हा बदल अगोदरच्या चुकांमध्ये सुद्धा न करण्याचा बदलसुद्धा व्हायला पाहिजे ना. ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे असं मला वाटतं. नेहरूंनी जेव्हा वाजपेयींनी त्यांच्यावरती टीका केली, जेव्हा नेहरू असं म्हणाले वी हॅव मेड अ हिस्ट्री, म्हणजे पहिली निवडणूक व्यवस्थित पार पडली, पहिला प्लॅन व्यवस्थित पार पडला, तेव्हा वाजपेयी म्हणाले, नुकतेच आलेले होते ते, अँड चायना इज मेकिंग जिओग्राफी, चायना इज चेंजिंग जिओग्राफी, सगळा भूगोल बदलतो आहे, आपल्याकडे आक्रमण करतो आहे, असं वाजपेयींनी सांगितलं होतं. आणि वाजपेयींच्या या टीकेचं, वाजपेयींच्या संसदेमधल्या कामगिरीचं आणि तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे असं नेहरूंनी त्यांची पाठ थोपटलेली होती. हा जो भाग आहे की आज असं आपण कुठेही फिरताना, कोणाशी बोलताना, सोशल मीडियावर असताना, टी व्हीवरती असताना एकमेकाचे शत्रू असल्यासारखं का वागतात, हा 2014 पूर्वी हे असं नव्हतं. दोन वैचारिक भूमिका आहेत, जे एक संघ आणि भाजपची आणि दुसरी काँग्रेसची आणि इतरांची आहे. ती लढाई चालूच राहणार. पण म्हणून व्यक्तिगत संबंध बिघडवणं, वाटेल ते आरोप करणं एकमेकावरती, आणि केवळ नेत्यांचे संबंध बिघडणं नाही आहे याच्यामध्ये. यामध्ये भूमिका अशी, हे लोकांमध्ये मित्रामित्रांचे संबंध, कुटुंबातल्या संबंध, याच्यामध्ये अशी भांडणं होतात की ज्याचं नाव ते. हा देश ज्या पद्धतीने असा बदललेला आहे हे पूर्वी कधी घडलेलं नव्हतं. आता इथेच मला आठवते म्हणून सांगतो की यामध्ये मी ज्याचं प्रतिनिधित्व करतो त्या प्रसार माध्यमांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर, आणि प्रसार माध्यमांनी इतकं बेजबाबदारपणा गेल्या काही वर्षांमध्ये कोणीही केला नाही. म्हणजे तुम्ही जर हिंदी चॅनेल्सची जर टायटल्स बघितली असतील तर हिंदू विरुद्ध मुस्लिम लढाई, आणि एक मोदी आणि राहुल गांधी, म्हणजे राहुल गांधी मुसलमानांचं प्रतिनिधित्व करत आहेत जणू, आणि हे हिंदूंचं प्रतिनिधित्व करतात. ते देशाचे पंतप्रधान आहेत ना, आणि राहुल गांधी एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. कोणी का असे ना, एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत ना ते. त्यांचा अपमान केल्याशिवाय हे मोठे होत नाही, आणि यांचा अपमान केल्याशिवाय ते मोठे होत नाही, असं का मानायचं कारण आहे? भूमिका वेगळ्या आहेत ना त्या. आणि भूमिका जे एकच असतील तर चीन होईल ना आपल्या देशाचा. मग आपण नामांतरच करून टाकू ना आपलं. कारण आज चीनमध्ये जे काही घडतं आहे, तहहायात अध्यक्ष आपण राहणार आहोत, आणि तैवानच्या बाजूने बोलणारे, अमेरिकेच्या बाजूने बोलणारे कोणीही सगळे देशद्रोही आहेत आणि त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही आहे, अशा प्रकारची भूमिका चीनमध्ये घेतली जाते. तुर्कस्तानमध्ये एर्दोगन जे अध्यक्ष आहेत त्यांनी विरोधी मताला अजिबातच किंमत दिलेली नाही, त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे, काही जणांना ठार मारलेलं आहे. हेच रशियामध्ये पुतीन यांनी केलेलं आहे. कारण पुतीन हे तर KGBचेच अध्यक्ष प्रमुख होते, तिथूनच ते आलेले आहेत. आपल्या देशाचं आपल्याला असं करायचं का? या चॅनेल्सनी
इतका वेगळ्या प्रकारचा, म्हणजे आता तबलिगीच्या वरनं जो काही त्यांनी अजेंडा सेट केला, किंवा पुलवामा आणि पुलवामा हे प्रकरण झालं त्यावेळी त्यांनी ज्या प्रकारचं संपूर्ण हिंदू मुस्लिम असं त्याला एक स्वरूप दिलं, हे किती भयानक होतं हे. मी काही जन्माला 1947च्या अगोदर आलो नाही, पण 1940ला जिनानी जेव्हा फाळणीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने वाटचाल सुरू केली, त्यावेळी 40 ते 47 हे वातावरण जसं देशामध्ये होतं फाळणीच्या अगोदरचं भयानक हिंदू मुस्लिम दंगे हाणामाऱ्या, तशा प्रकारचं वातावरण आपल्याला आत्ता करायचं आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि हे विकासाला सुद्धा मारक आहे. तुम्हाला भले विजय मिळेल त्याच्यामध्ये, आणि हे दोन्ही बाजूकडून होतं आहे, दोन्ही बाजूला त्याचा फायदा आहे. समाजवादी पार्टीच्या काही नेत्यांनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य लादेनच्या संदर्भात केली होती, आणि अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे अल्पसंख्य समाजाच्या नेत्यांच्या बेजबाबदारपणामुळे अल्पसंख्य समाजाबाबत बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये वाईट भावना निर्माण होतात. तेव्हा त्यांच्या नेत्यांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि जेव्हा बहुसंख्य समाज हा हिंदू आहे आपल्या इथे, तर अल्पसंख्य समाजाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. इथे बहुसंख्याकवाद इथे असता कामा नये. ही लोकशाही आहे आणि सर्वजण समान आहेत. हा जो भाग आहे, हे जे सूत्र आहे, त्यापासून आपण खूप लांब 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 चालत चाललो. आणि मग विरोधकांना नेस्तनाबूत करतानासुद्धा त्याच्यामुळे विकासावरती, म्हणजे नागरी बँका असतील, सरकारी संस्था असतील, सर्वसाधारण पुण्या मुंबई नाशिक जी शहरं आहेत त्या शहरातल्या मध्यमवर्गाच्या मनामध्ये सहकार म्हणजे स्वाहाकार आहे हे त्यांच्या डोळ्यापुढे झाले. काही अनेक गैरप्रकार झाले असतील, पण या सहकारामधनं जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष रोजगार निर्माण झालेला आहे, आणि सामाजिक कार्यसुद्धा मोठ्या प्रमाणावरती उभं राहिलेलं आहे, हे लोकांच्या लक्षातच काय येत नाही. हा सगळा जो चांगला वारसा आहे तो उद्ध्वस्त करायचा आणि आपण काही उभं करायचं नाही, हा काय प्रकार आहे. कॉनन द डेस्ट्रॉय म्हणून सिनेमा आपल्याला माहिती असेल, आणि एक ते कॅरेक्टर, की सर्व नाश करायचा सगळ्याचा. पण नाश करायचा आहे तर त्याच्यातनं तुम्हाला वेगळी तुमची उभारणी करायची का, तर तीही नाही करायची आम्हाला. हा काय प्रकार आहे. ही जी जो विध्वंसक वृत्ती आहे, ही जी नकारात्मक वृत्ती आहे, आणि सतत नेहरू गांधींच्या नावाने शंख करायचा एकीकडे, एकीकडे गांधीजींचं जे डोकं ठेवायचं, आणि त्याचवेळी गोडसेच्या इथे सुद्धा गोडसेचाही जय जयकार करायचा. त्या हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या घातल्या. त्या एका ठिकाणी आपल्याला माहिती आहे काय, कुठून ही हिंसा येते पहिला, याबद्दल आपण विचार करणार आहोत की नाही. कारण ज्या ज्या देशामध्ये हिंसा झालेली आहे, हिंसाचार झाला आहे, तुम्ही सिरिया घ्या, तुम्ही तुर्कस्तान घ्या, तुम्ही अफगाणिस्तान घ्या, तुम्ही इराक घ्या, तुम्ही इराण घ्या, त्या देशाच्या लोकांनी लाखोंच्या संख्येत लोक मारली जाणं, संसार उद्ध्वस्त होणं, लहान मुलं. अफगाणिस्तानमधलं चित्र आपण पाहिलं असेल की आईच्यापासून ताटातूट होताना, कारण आईला वाटत होतं की आपली मुलं ताटातूट होऊ देत पण जिवंत राहू देत, सुरक्षित राहू देत, म्हणून अमेरिकन सैनिकांच्या हवाली करताना, युरोपियन सैनिकांच्या हवाली करताना ते काय होतं आहे, हे कशातनं होतं आहे, हे द्वेषातनं, मत्सरातनं, अतिशय वाईट भावनेतनं होतं हे सगळं. या लढाया झालेल्या त्या. आणि हा जो हिंसाचाराचा सिलसिला जो आहे तो कदापिही संपणारा नाही. हा सिलसिला हे आपल्याला करायचं आहे की नाही, हा माझा पुढचा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तरुण पिढीला मुख्यतः हा सवाल आहे की तुम्ही इतिहास नीट वाचा, इतिहासातल्या चुका समजून घ्या. नेहरूंचं चांगलं काय, नेहरूंच्या चुकलं काय, त्याच्यापासून आपण शिकू ना. आणि खुद्द नेहरू हे एवढे डेमोक्रॅटिक याचे होते की ते चुका मान्य करत होते. ते
आणि ही चुका मान्य करण्याची म्हणजे संसदेवरती श्रद्धा, संसद सदस्यांवरती श्रद्धा, लोकशाहीवरती श्रद्धा, ही खरोखर मोठी माणसं होती हो. मी तुम्हाला उदाहरण सांगतो की थोडंसं स्वातंत्र्यापूर्वी की अनुसूया लिमये ज्या एक मोठ्या स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागी झालेल्या, अनुताई लिमये या अतिशय हुशार होत्या. पदवी मिळवली त्यांनी. त्यांचे वडील जे होते ते नेमस्त पंथाचे होते आणि ते रुग्णसेवा वगैरे अशा प्रकारची कामं करायचे. जेव्हा अनुसूयाताईंनी ठरवलं की आपल्याला गांधीजींच्या आंदोलनामध्ये भाग घ्यायचा आहे, तुरुंगात जायचं, काही प्रश्न नाही, तेव्हा वडिलांना ते सुरुवातीला आवडलं नाही, पण मग कौतुक वाटायला लागलं. मी एवढा आक्रमक नाही, पण माझी मुलगी आक्रमक आहे. आणि त्या अनुसूया लिमयेंचे बंधू अनुसूया भागवत, त्यांचे बंधू म्हणजे भारा भागवत जे फास्टर फेणे लिहिणारे तेही तुरुंगात गेलेले होते. आणि जेव्हा त्यांचं लग्न झालं या अनुसूयाताईंचं, तेव्हा त्यांनी जिथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असे सगळे जे लोक राहायचे, पंचहौद मिशन जे होतं पुण्यात, त्या ठिकाणी जिथे हिंदू, मुस्लिम, शीख, गोरगरीब हे सगळे राहायचे, त्या ठिकाणी ते राहायला लागले. त्या वस्तीमध्ये, चांगल्या भागातनं त्या वस्तीमध्ये राहायला लागल्या स्वेच्छेने. आणि त्यामध्ये त्यांनी काम सुरू केलं. तुरुंगात जाणं हा भाग होताच. SM जोशी, नाना पाटील केवढा त्याग केलेला आहे. यांच्यापासून शिकण्यासारख्या किती गोष्टी आहेत. मी स्काउटमध्ये असताना जेव्हा SM जोशींच्याकडे गेलो होतो, खरी कमाई असायची आमची. तर काहीतरी काम करायचं आणि मग ते पैसे देणार, ते तिथे लिहिणार त्याच्यावरती आणि शेरा देणार आणि हे पैसे स्काउटला द्यायचे, असं ते होतं. आणि कष्टाची कमाई करायची आपण. मी त्यांच्याकडे गेलो, त्यांचे सगळे पुस्तकं आवरली आणि मी पुस्तकांकडे बघत अशी ती आवरली. म्हणजे माझ्या पुस्तकांकडे लक्ष होतं. थोडा केअर काढला, जळमट झटकली आणि पुन्हा पुस्तकांकडे बघत होतो. तेव्हा अण्णा किंवा SM जोशी म्हणाले की तुझं तिकडे लक्ष आहे जास्त म्हणे. हे काम तर तू केलं, चांगली गोष्ट आहे, पण पुढे तू त्याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजेस म्हणून, पुस्तकामध्ये किंवा लेखनामध्ये काहीतरी. एवढं एखाद्या माझ्यासारख्या सामान्य माणसाशी अशा प्रकारे व्यवहार करणारी ही मोठी माणसं, त्यांनी केवढा मोठा त्याग केला. आपल्याला SM जोशींबद्दल सांगण्याची किती गोष्ट सांगायचं. ज्यावेळी जनता पक्षाची राजवट आली, तेव्हा SM जोशींचं नाव पेपरमध्ये छापून आलं होतं की राष्ट्रपतीपदासाठी त्यांचं नाव आहे. ज्या दिवशी बातमी आली होती तेव्हा ते टिळक रोडवरनं त्यांच्या घराच्या इथनं असे चालत चालले होते. इतका मोठा माणूस चालत जायचं. नानासाहेब गोरे हायकमिशनर झाले लंडनमध्ये भारताचे, पण शुभ्र धोतर, झब्बा आणि चालत दिसायचे ते. ना गाडी ना घोडा, काही नाही. केवढा मोठा हा त्याग आहे तो. या इतिहासापासून केवढी मोठी प्रेरणा घेता येईल आपल्याला. किती लोकांनी तुरुंगामध्ये खांडेकर वाचले तुम्हाला सांगतो. खांडेकरांच्या कादंबऱ्या, शरद बाबूंच्या कादंबऱ्या अनेक तुरुंगातल्या लोकांनी वाचलेल्या त्या. आणि अख्खं आता SM जोशीने एका माहोल यांच्यावरती लिहिलं, त्यांचा आता निम्मा जन्म तुरुंगात गेला, पण त्याचं काहीही त्यांना वाटलं नाही, दुःख वाटलं नाही. हा जो त्याग आहे त्याच्यापासून आपण काही शिकणार की नाही. आणि ही जी जडणघडण देशाची झाली, आता थोडक्यामध्ये सांगायचं तर इंदिरा गांधींच्या काळामधलं जे बँक राष्ट्रीयकरण आहे, त्या बँक राष्ट्रीयकरणाची सुद्धा माहिती IG पटेल, जे तेव्हा वित्त खात्यामध्ये होते, जे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर झाले, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्या IG पटेलांनी माझ्याजवळ सांगितलं की इंदिरा गांधींनी सांगितलं की आपल्याला राष्ट्रीयकरण करायचं आहे. आणि ते करायचं म्हणजे करायचं आहे असं त्यांनी ठाम निर्णय घेतला. तो पॉलिटिकल डिसिजन होता, पण त्यांना घ्यायचा होता तो. काँग्रेसमध्ये त्यावेळी मोठी दुफळी माजली होती, फूट पडली पुढे. पण बँक राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी
के एन राज जे प्रख्यात अर्थतज्ञ आहेत त्यांच्याशी सल्लामसलत इंदिरा गांधींनी केली आणि के एन राज यांनी सांगितलं की बँक राष्ट्रीयकरण करायलाच पाहिजे, काहीच हरकत नाही. आणि ते करताना सुद्धा मग आय जी पटेल असतील, के एन राज असतील किंवा डी एन घोष जे स्टेट बँकेचे चेअरमन झाले त्यांनाही मी भेटलो आहे. त्यांनी ते राष्ट्रीयकरण करताना समाजवादाचा एकदम अतिरेक टोकाचा केला नाही. म्हणजे त्यावेळी सगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं नाही. ज्या बँकांच्याकडे 80 ते 85% व्यवसाय आहे त्यांचं राष्ट्रीयकरण केलं. ते केल्यानंतर गोरगरिबांना ज्या बँका दारात उभ्या करत नव्हत्या त्या दारात उभा करायला लागल्या. छोट्या छोट्या उद्योगांसाठी, टपरीवाल्यांसाठी, झोपडपट्टीवाल्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये, व्याजदरामध्ये कर्ज मिळायला लागली. आणि बँक राष्ट्रीयकरणाने शहरांचा आणि ग्रामीण भागाचा नक्षा बदलला. पण आपण काय लक्षात ठेवलं की लोन मिळे झाले आणि लोन वाटली, गैरप्रकार झाले, नाकारण्याचं काहीच कारण नाही. अनेक वेळा दिल्लीहून फोन जात आणि कर्ज दिली जात यात काहीही शंका नाही, ते झालेत प्रकार. पण चांगल्या गोष्टी, जी महत्त्वाची गोष्ट झाली ती आपल्या बँका ज्या आहेत, आता जी जनधन योजना यशस्वी होऊ शकली किंवा सगळी पेमेंट्स आपली जी आहेत, कल्याणकारी योजना, ज्या कल्याणकारी योजना, हे आता ही फॅक्ट सांगितली पाहिजे की मनमोहन सिंग सरकारने कल्याणकारी योजनांवरती जेवढा खर्च केला तेवढा खर्च स्वतंत्र भारतात कुठल्याही सरकारने केला नव्हता. तो त्यांचा विक्रम होता. मनमोहन सिंग सरकारने ग्रामीण वेतन जे वाढलं मजुरांचं, ते जेवढं वाढवलं तेवढं कधीही कोणीही वाढवलं नव्हतं. शेतमालाचे भाव त्यांच्या काळात जेवढे वाढवले 10 वर्षामध्ये तेवढे कधीही कोणीही वाढवले नव्हते. त्यामुळे त्या काळात काय झालं, मनमोहन सिंग यांच्या काळात ग्रामीण भागामध्ये समृद्धता आली. अर्बन रिन्युअल स्कीम्स वगैरे योजना आल्या, त्यामुळे शहरांचा चेहरा बदलायला लागला. ग्रामीण भागातल्या शेतमजुरांचं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं, लोकांची खरेदी शक्ती वाढली आणि मागणी वाढल्यामुळे महागाई वाढायला लागली. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, घुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. लोकांचं काय म्हणणं असतं की विकास झाला पाहिजे पण महागाई वाढता कामा नये, असं जगात कुठे होऊ शकत नाही. जेव्हा सार्वजनिक खर्च वाढतो, मागणी वाढते, तेव्हा वस्तूंचे भावही वाढतात. मग ते कांद्याने डोळ्यात आणले पाणी वगैरे इतके भंपक शीर्षकाच्या बातम्या आपल्याला वाचायला लागतात. कांद्याने डोळ्यात पाणी आलं, समजा कांदा खाल्ला नाही काही दिवस, तर काय बिघडणार आहे? मग आपण मरू ताबडतोब? असं काही होणार नाही. पण हे जे नॅरेटिव्ह सेट केलं जातं ना, तुम्हाला काय हवं आहे ते तुम्हाला सांगायला पाहिजे आणि त्याची थोडीशी किंमत, प्रत्येक गोष्टीची किंमत द्यायला पाहिजे. तो वर्तमानपत्र देतात की गॅसच्या किमती महागल्या आणि मग गृहिणींना वाईट वाटलं. गृहिणी का? पुरुष गॅसवरचा चहा पित नाहीत? घराची जबाबदारी फक्त गृहिणींची आहे? हा काय प्रकार? हे मीडिया कुठल्या भाषेमध्ये काय सांगते? या चुकीच्या गोष्टी आहेत. ज्या हलक्या फुलक्या पद्धतीने जो पत्रकारिता ज्या पद्धतीने केली जाते, प्रश्नच विचारले जात नाहीत, काउंटर क्वेश्चन्स विचारले जात नाहीत, घाबरतात. आता नाव घेऊन सांगतो तुम्हाला की कशा प्रकारे पत्रकारिता केली जाते, की ज्याच्याबद्दल मला नाराजी व्यक्त करायलाच लागेल. की ST कर्मचाऱ्यांचा, कामगारांचा संप. आता हा संप सुरू झाला, आत्महत्या झाल्या, ते सगळं अतिशय खेदजनक आहे, वाईट वाटतं आपल्याला.
आता हे तिथे संपाच्या ठिकाणी काय चाललेलं आहे, आझाद मैदानावरती काय चाललं आहे, एस टी कामगारांना मिळणाऱ्या सोयी किती अपुऱ्या आहेत, किती भयानक आहेत, हे दाखवून त्यांचे प्रश्न मांडण्याच्या ऐवजी किंवा त्याला पर्याय काय आहे, काय काय उपाय अन्य राज्यात आहेत याची माहिती देण्याच्या ऐवजी राज ठाकरे घरातून शरद पवारांना एस टी कामगारांसंबंधी माहिती काही प्रॉब्लेम सांगण्यासाठी निघाले. त्यांचा ताफा तिथून निघाला, तो पुढे गेला, तो शरद पवारांना भेटणार हे या बातम्या सतत दाखवल्या जात होत्या. राज ठाकरे शरद पवारांना भेटणार आहे ही बातमीच नाही आहे. काय बातमी आहे त्याच्यामध्ये? त्याच्यातनं काही राजकारण बदलणार असेल तर ठीक, पण एस टी कामगारांचं काय? हे वेगळ्या पद्धतीचा जो जर्नलिझम सुरू झाला आहे. पूर्वी कसं होतं की लोकसभेमध्ये एखाद्या विषयाची चर्चा व्हायची. उदाहरणार्थ इंदिरा गांधींच्या काळामध्ये ऑइल डील किंवा इम्पोर्ट लायसन्समधले हेराफेरी, तुलमोहन राम प्रकरण, ही प्रकरणं जी इंडियन एक्सप्रेस, हिंदू अशा वर्तमानपत्रातनं गाजायची, ती गाजल्यानंतर म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन असायचं, नवीन माहिती दिली जायची की काय चाललं आहे, काय भ्रष्टाचार कसा चालला आहे. त्याच्यावरनं मधुलिमय, मधु दंडवते असतील, हिरेन मुखर्जी असतील, हे लोक संसदेमध्ये किंवा नाथपै असतील, हे प्रश्न विचारून सरकारला भंडावून सोडायचं. आता काय होतं आहे? आता पत्रकार काहीच करत नाहीत. नवाब मलिकांची आज ट्विटरवर सांगतात की आज माझी पत्रकार परिषद आहेत. टेलिव्हिजनवाले येतात, कॅमेरा लावतात, अमुक अमुक हा समीर वानखडे अमुक अमुक आहे. मग त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कोणताही प्रवक्ता येऊन तो ते सगळं खोडून काढण्याचा प्रयत्न करतो, तेही दाखवतात. नवाब मलिकांनी इन्व्हेस्टिगेशन केलं जास्त, त्यांनी वार्ताहरी केली, याच्यामध्ये माहिती मिळवली. पण नवाब मलिकांनी समजा काही खोटे दावे केले तर काय म्हणतात की समीर वानखेडेंच्या पत्नी ज्या आहेत त्या म्हणतात की हे सगळं खोटं आहे. पण तुमचं काय म्हणणं आहे? खरी फॅक्ट काय? तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन केलं इंडिपेंडेंटली? तुम्ही स्वतंत्रपणे काही शोधतच नाही, काही पकडतच नाही, कारण तुम्हाला सापडवायचं आहे. तुम्हाला फक्त तुमच्या TRPसाठी तुम्ही काही मोठ्या नेत्यांना प्रोजेक्ट करता, त्यांना दाखवता, एकदा यांना दाखवायचं, एकदा यांना दाखवायचं. तुम्ही स्वतः काही करत नाही, तुम्ही प्रश्न मांडत नाही. तुम्ही नेत्यांचे सेलिब्रिटीज करून टाकलेले आहेत. तुम्ही इश्यूज बाजूला ठेवलेले आहेत. आणि ही लढाई तुम्ही राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी केलेली, ही लढाई तुम्ही गरिबी, बेरोजगारी असेल, विषमता, जी सामाजिक विषमता आहे. आजही दलित माणूस घोड्यावरनं गेला नवरदेव तर त्याला पट्ट्याने मारलं जातं किंवा त्याला ठार मारलं जातं. हा काय प्रकार आहे? महिलांवरती ज्या प्रकारचे अत्याचार चालवले जात आहेत, हे खरे प्रश्न आहेत. पण राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या पट्ट्यामध्ये अमुक माणूस विरुद्ध तमुक माणूस कोण आहेत, 2 माणसं तुम्हाला माहितीच आहेत. या लढाया लढवल्या जातात आणि त्याच्यामध्ये संपूर्ण सगळे इश्यूज बाजूला जातात आपल्याकडचे. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे असं मला इथे नमूद करायला लागतं. मला माहिती नाही मला अजून किती बोलायचं आहे, किंवा कदाचित जास्तही झालं असेल डोस, तर मी 1-2 गोष्टी सांगतो की ज्या इंदिरा गांधींबद्दल सांगण्यासारख्या आहेत, राजीव गांधींबद्दल सांगण्यासारख्या आहेत आणि वाजपेयींबद्दलही सांगण्यासारख्या आहेत. इंदिरा गांधी ज्यावेळी बांगलादेशचा प्रॉब्लेम सुरू झाला, पाकिस्तानच्या सैनिकांनी पूर्व बंगालवरती जुलूम करायला सुरुवात केली, तेव्हा निर्वासितांचा लोंढा आपल्याकडे यायला लागला. आणि त्यावेळी इंदिरा गांधींनी त्यांचे जे सल्लागार होते हक्सर, हे हक्सर जे होते ते 1936 साली जेव्हा AISF ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन स्थापन झाली तेव्हा त्याच्यामध्ये ते होते. ते कम्युनिस्ट विचाराचे होते. आणि त्या AISFच्या अधिवेशनाला नेहरू आणि जिना दोघंही होते. जेव्हा जिना पाकिस्तान वगैरे काही मागणी करत नव्हते तेव्हा ते दोघंही हजर होते. हा इतिहास सांगतो. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांनी इंदिरा गांधीने हक्सरना बोलावून घेतलं. DP धर म्हणून आपले हे होते परराष्ट्र सेवेत याच्यातले, त्यांनाही बोलावून घेतलं
आणि त्यांना सांगितलं की आपल्याला सगळ्या देशांना पत्र लिहायचे आहेत. मग ते अमेरिका असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, रशिया असेल, आणि त्याच्याबद्दल आपण चिंता व्यक्त करू आणि खरी परिस्थिती काय ते सांगू. त्यावेळी इंदिरा गांधींना असं कळलं की रशिया पाकिस्तानला शस्त्रास्त्र देत आहेत आणि पाकिस्तानचे लष्करी प्रमुख कोसिजिन नावाचे रशियाचे पंतप्रधान होते, त्यांना भेटले आणि त्यांच्याकडनं लष्करी मदत मिळवत आहेत. भारताने म्हणजे इंदिरा गांधींनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पण वाजपेयी म्हणाले की हा काय प्रकार आहे, हे रशिया असं कसं काय करतं, हा भेकडपणा आहे, भारताने भूमिका मांडली पाहिजे. तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना बोलवलं त्यांना आणि सांगितलं की रशिया आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लष्करी मदत मोठ्या प्रमाणावरती करतो. आपण आपला निषेध नोंदवलेला आहे, पण निषेध व्यक्त करण्याची पद्धती वेगळी आहे आणि वाजपेयींनी ते मानलं. कारण परराष्ट्र नीतीमध्ये आपला फायदा काय आहे, कशा पद्धतीने आपण एक्सप्रेस करावा, एखादा मुद्दा मांडावा, यालाही महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, हा म्हणजे त्यांच्यातला संवाद कसा होता ते बघा. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी युनायटेड नेशन्समध्ये गेल्या त्याच काळामध्ये, आणि तेव्हा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाहेर सांगितलं काही देशांना की मी इंदिरा गांधींना झाडलं वगैरे, आणि काय त्यांची पाकिस्तानबाबतची भूमिका आहे, बांगलादेशबाबतची भूमिका आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारले. इंदिरा गांधींनी पुढे त्याचा खुलासा केला, झाडलं बिडलं काही नाही, आम्ही उलट प्रश्न विचारले की अमेरिका पाकिस्तानला शस्त्रास्त्र का देत आहे, अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत का देत आहे, कारण ते आमच्या विरुद्ध हे या सगळ्याचा वापर करत आहेत. तेव्हा तुम्ही टर्म्स ठेवा अशा की याचा गैरवापर होणार नाही. अमेरिकेची CIA भारतामध्ये काय उपद्व्याप करते याच्याबद्दल सुद्धा मुद्दे इंदिरा गांधी तिथे ठासून उपस्थित केले. हा इंदिरा गांधींचा जो धीटपणा आहे, जो आक्रमकपणा आहे, त्याचं आपण कौतुक करणार की नाही. बांगलादेशचा विजय, ते दुर्गा वगैरे हे सगळं माहिती आहे आपल्याला, पण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की नाही, की अमेरिकेच्या त्या CIAला सांगणं, CIAबद्दल टीका करणं. आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी अशी भीती व्यक्त केली होती निकटवर्तीयांकडे, म्हणजे 1970-72च्या या काळामध्ये किंवा 69-70, की माझ्या सुरक्षेला धोका आहे. आणि राजीव गांधी नोकरी करतो, पण संजय हा एका त्या मारुतीच्या प्रकल्पामध्ये जो फार मोठा खर्चिक आहे त्यामध्ये गुंतल्यामुळे त्याचं उत्पन्नाचं साधन नाही आहे. माझ्याकडे थोडेफार दागिने आहेत, पण त्याच्या पलीकडे काही संपत्ती नाही आहे, त्यामुळे त्यांना आर्थिक सुरक्षासुद्धा त्यांची चिंता वाटत होती. लोक बदनामी काही करतात एखाद्या घराण्याची, पण या गोष्टी माहिती आहेत का लोकांना. वादग्रस्त प्रकरणं काही झाली नाहीत असं मी अजिबात म्हणणार नाही, पण इंदिरा गांधींनी त्यावेळी असं सांगणं हे किती महत्त्वाचं आहे. त्यांची सुरक्षा, त्यांच्या जीवाला 1970च्या पासून, आणि आपल्याला माहिती आहे की CISL सारखी संघटना काय काय करत होती, चिलीमध्ये त्यांनी काय केलं, अनेक देशामध्ये काय केलं, या गोष्टी आहेतच ना, त्या नाकारण्याचं कारण नाही. हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि दुसरं राजीव गांधींनी टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर क्रांती आणली. मग प्रमोद महाजनांनी सांगितलं की आम्ही त्यावेळीच टिंगल केली, त्यांची ती चूक झाली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की तेलबियांचं मिशन असेल किंवा एकूण 5 टेक्नॉलॉजी मिशन्स त्यांनी एस्टॅब्लिश केलेली होती, त्यामध्ये पाण्याच्याबद्दल सुद्धा होतं. हे किती महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली होती. 5 टेक्नॉलॉजी मिशन्स सॅम पित्रोडा त्याचं काम करत होते. राजीव गांधी यांनी इम्पोर्ट लिबरलायझेशन केलं, अनेक गोष्टी इम्पोर्ट करायला परवानगी दिल्या. इंदिरा गांधींनी लायसन्स परमिट राज आणलं, त्यावेळी भ्रष्टाचार झाला, गैरव्यवहार झाला, हे आहेच. पण 1980मध्ये इंदिरा गांधींचं पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी आपलं धोरण बदललं आणि तेव्हाच लिबरलायझेशन टप्प्याटप्प्याने आणलं होतं. याचं कारण असंही होतं की 1982-83ला IMFकडनं आपल्याला
लोन घ्यायचं होतं, त्याच्याशिवाय गत्यंतर नव्हतं आणि त्याच्या काही टर्म्स अँड कंडिशन्स मानायच्या होत्या, काही का असं. पण त्याने अनेक किमतींवरती नियंत्रण हटवली, सरकारी नियंत्रणं कमी केली, या गोष्टी आहेत. 1990 नंतर धर्मांधतेचं राजकारण देशामध्ये कसं सुरू झालं आणि तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे, किंवा मंडलचा इतिहास आपल्याला माहिती आहे. तो न करता वाजपेयींचं गोष्ट सांगायला पाहिजे. वाजपेयींनी राजीव गांधींचं ऋण मान्य केलं होतं. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना विदेशात जाण्याची आवश्यकता होती आणि त्यावेळी राजीव गांधींनी त्यांना बोलावून सांगितलं की युनायटेड नेशन्सच्या डेलिगेशन्सचं नेतृत्व तुम्ही करा भारतातर्फे आणि त्यानिमित्तानं तुम्ही तिथे जा, अमेरिकेत आणि उपचार करून घ्या. हे जे दोन नेत्यांमधले संबंध आहेत, ही जी सहृदयता आहे, जेव्हा तुम्हारी नानी याद आएगी असं जेव्हा राजीव गांधी म्हणाले आणि नंतर त्यांनी गदारोळ झाल्यानंतर आपली चूक मान्य केली. माझ्या आठवणीप्रमाणे मधु दंडवतेंकडे सुद्धा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली त्यांच्याजवळ. हा जो मोठेपणा आहे, ही उदारता आहे, जी आहे, चुका होतात माणसाकडनं, ही उदारता किंवा या चुका ज्या आहेत आता गेल्या 6-7 वर्षात जी आहे, जो हट्टयोगीपणा आहे की नोटाबंदीची चूक झाली ती मानायची नाही, GSTमध्ये त्रुटी राहिल्या ती गोष्ट मानायची नाही, मग चुका तुम्ही सुधारल्या पण मानलं नाही तुम्ही की माझी चूक झाली. पुलवामामध्ये सुरक्षा यंत्रणेमध्ये त्रुटी झाल्या हे तुम्ही कधीच मान्य केलं नाही. शेतकऱ्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही म्हणालात की हमारी तपस्या में कोई कमी होगी. अरे तुमच्या तपस्येमध्ये काय तुमच्या तपस्येमध्येचा काही प्रश्न नाही आहे. शेतकरी तिथे तपस्येला बसलेले होते, पण तुम्ही आमचं चुकलं, आमचा हट्टीपणा नडला हे मान्य केलं नाही तुम्ही. आणि हा जो हट्टीपणा आहे, सर्वसमावेशकता नाही आहे त्याच्यामध्ये, संसदेच्या प्रथा परंपरांचा आदर व्यक्त करायचा नाही, मीडियाचा वापर करायचा, यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, याच्यामुळे आपली लोकशाही जी आहे ती तोंडदेखील लोकशाही आहे. त्या लोकशाहीला काहीही अर्थ उरलेला नाही आहे. तुम्ही जर उद्योगपतींमध्ये सुद्धा अंतर्गत विषमता निर्माण झालेली आता, मी 2च उद्योगपती अतिश्रीमंत आणि बाकीचे असे ह्याच्यामध्ये, ते 2 उद्योगपती आपल्याला माहिती आहेत कोण आहेत ते. त्यापैकी एका उद्योगपतीकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं मक्तेदारी तयार झाली आहे, म्हणजे रस्ते असतील, पूल असतील, वीज केंद्र असतील, बंदरं असतील, विमानतळ असतील, अडाणींकडे. दुसरे अंबानी, त्यांच्याकडे पहिल्यांदा त्यांनी विमल काढलं, म्हणजे टेक्स्टाईल, मग त्याचा धागा, पॉलिस्टर नियान, पॉलिस्टर फिलामेंट, त्याला लागणारं रॉ मटेरियल PTA हे रॉ मटेरियलचा कारखाना, त्यानंतर म्हणजे रिफायनरी टाकली, त्यानंतर मग टेलिकम्युनिकेशन्समध्ये, त्यानंतर मग IT मध्ये, त्यानंतर मग मीडियामध्ये. आणि मीडिया, संपूर्ण मीडियाचे सगळी क्षेत्र, सगळं म्हणजे वेबसाईट तुमची, एखादं वर्तमानपत्र तुमचं, चॅनेल तुमचं काय नाही आहे. या लोकशाहीमधल्या मक्तेदारी काही उद्योग घराण्याची झाली, तर ही लोकशाही कशी आहे? त्यांच्या हातात सगळ्या मीडिया हा तर स्वतंत्र असायला पाहिजे. मीडियामध्ये काही जणांची मक्तेदारी निर्माण करणं हे भयानक आहे. आणि त्याच्यामुळे एक नॅरेटिव्ह तयार केलं जातं, लोकांपुढे काही मुद्दे ठरवले जातात की हेच आम्ही म्हणतो ते देशापुढचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. याची लोकांना जाणीव व्हायला पाहिजे, जाणीव करून दिली पाहिजे. 70 वर्षामध्ये केवळ घाण झाली नाही आहे, 70 वर्षानंतर तुमच्या डोक्यात घाण झालेली आहे. ही तुमच्या डोक्यातली घाण जी आहे, जी आज विक्रम गोखले असेल, कंगना रनौत असेल, दुसऱ्या कोणाच्या, ती घाण बाजूला ठेवली पाहिजे. उद्या जर कोणी म्हटलं काँग्रेसवाल्यांनी की मोदींनी काहीच केलं नाही, तर मी असं म्हणणार नाही की इन्सॉल्वन्सी कोड त्यांच्या काळात आलं, चांगली गोष्ट आहे ना. आणि अशा प्रकारच्या काही सुधारणा, जनधन योजना जी आहे किंवा वेलफेअर सगळ्या योजना त्या पूर्णपणे ट्रान्सपरंट पद्धतीने, ही चांगली गोष्ट आहे.
तेव्हा काही वर्षामध्ये काहीच घडत नाही असं होत नसतं. देश जो असतो तो हळूहळू घडत असतो. मग आपण तुलना करतो की ईस्ट एशियन कंट्रीज ज्या आहेत, बघा थायलंडमध्ये व्हिएटनाममध्ये कशी प्रगती झाली, आमची काहीच झाली नाही. आपला देश मोठा आहे. आपल्या देशामधले जेवढे भेद आहेत तेवढे कुठल्याही देशामध्ये इतके भेद नाही आहेत. त्यामुळे लोकशाही पद्धतीनेच याची उत्तरं शोधली पाहिजेत. आणि कोणी एखादा बडा नेता आपल्या देशाला एकदम उद्धार त्याचा करेल असं होणार नाही. हा हुकुमशाही पद्धतीने, एकाधिकारशाही पद्धतीने देश चालणार नाही. नेत्यांनी खाजगीत जर तुम्ही म्हटलं तर मोदी कोणाची सल्लामसलत फारशी करत नाहीत. सल्लामसलत केली नाही तर तुमचे विचार परिपक्व होत नाही, तुम्हाला वेगवेगळे कंगोरे समजत नाहीत त्याची. मोजके IAS मधले ब्युरोक्रॅट्स तुम्ही हाताशी धरता, फक्त त्यांच्यामार्फत तुम्हाला हवं ते करून घेता. लोकांची नाडी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर लोकांमध्ये तुम्ही भाषणाला जाता, पण अन्य राज्यांमधल्या अन्य पक्षाच्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. आपल्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली पाहिजे. याच्यामध्ये नितीन गडकरी इतकं चांगलं अनेक गोष्टी करत आहेत, सगळी चांगली कामं असेल, अनेक गोष्टी करत आहेत, पण त्यांचा सल्ला घेतला जात नाही. राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राजकीय ठराव जो आहे तो योगी आदित्यनाथ यांनी मांडला, तो राजनाथ सिंग यांनी मांडला नाही, नितीन गडकरींनी मांडला नाही. हे भारतीय जनता पक्षामध्ये आज चाललेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि कुठलाही पक्ष अशा पद्धतीने चालता कामा नये. कुठलाही पक्ष, कुठलाही नेता जो आहे त्यांनी राज्यांशी, स्वपक्षीयांशी, लोकांशी संवाद साधून मग निर्णय घेतला पाहिजे. माझा निर्णय चुकला तर तो मान्य केला पाहिजे. संसदेचा, लोकशाही परंपरांचा नुसता दिखावा केला पाहिजे नाही, माझा आदर आहे, तिथे पायरीवर डोकं ठेवणं वगैरे ही सगळी नाटकं आहेत. आम्हाला इव्हेंटजीवी पंतप्रधान नको आहे. आम्हाला आमच्या समस्यांना संवेदनशील प्रतिसाद देणारा असा पंतप्रधान हवा आहे. असा पंतप्रधान जो आहे तो कधी मिळणार मला माहीत नाही. असे पंतप्रधान जे होते ते 75 वर्षापूर्वी नेहरूंच्या रूपाने आम्हाला मिळाले होते, हे मात्र मी मुद्दामून सांगित. आणि असे पंतप्रधान, असं नेतृत्व, असं त्यागी नेतृत्व, पारदर्शी नेतृत्व आपल्याला मिळो अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक समर्थ फर्निचर अँड मॉल. काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय, तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचेत? काय रे मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाई ताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं आणि आत्याबाईला फुईचीर म्हणून कुकर घ्यायचाय? अरा थांबा, खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिकरावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज आता सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.